नमस्कार. हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पापांकुशा एकादशी यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025मध्ये कधी आहे, त्याची योग्य पूजाविधी, उपाय, या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत आणि या एकादशीचे धार्मिक महत्त्व. पापांकुशा एकादशीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूयात यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025मध्ये पापांकुशा एकादशी कधी आहे. तर 2025मध्ये पापांकुशा एकादशीची तारीख असणार आहे 3 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी. ही एकादशी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असते. या एकादशीचा पारण वेळ असणार आहे द्वादशी तिथीला म्हणजेच 4 ऑक्टोबर 2025 शनिवार रोजी सूर्योदयानंतरनं तुम्ही कधीही एकादशीचे व्रत सोडू शकता. यानंतर आपण पाहूयात पापांकुशा एकादशीचे धार्मिक महत्त्व. पापांकुशा या शब्दाचा अर्थ आहे पाप आणि अंकुश, म्हणजेच ही एकादशी पापांना नियंत्रणात ठेवणारी किंवा नष्ट करणारी मानली जाते. या एकादशीच्या फलप्राप्तीमध्ये सर्वात मुख्य असे आहे ते म्हणजे पापक्षय. या व्रतामुळे म्हणजेच पापांकुशा एकादशीमुळे व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला भगवान विष्णूंच्या कृपेने उत्तम गती म्हणजेच मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते. दुसरं म्हणजे आपल्याला या व्रतामुळे वैकुंठाची प्राप्ती होते. असे मानले जाते की श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्याला मृत्यूनंतर यमराजाची म्हणजेच यमदेवाची भीती नसते आणि त्याला विष्णुलोक म्हणजेच वैकुंठ प्राप्त होते. तसेच हे व्रत केल्याने आपल्या पूर्वजांना गती मिळते. श्रद्धापूर्वक या एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीला पितृपक्षाकडील, मातृपक्षाकडील आणि पत्नीकडील 10 पिढ्यातील पूर्वजांना उत्तम गती मिळते आणि ते स्वर्गलोकात म्हणजेच वैकुंठात जातात. दुसरं म्हणजे या व्रतामुळे आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. या व्रताचे मनपूर्वक पालन केल्याने आरोग्य, धन, सुंदर पत्नी आणि समृद्धी आयुष्यभर आपल्याबरोबर राहते. महत्त्व आणि फलप्राप्तीनंतर पाहूयात या दिवशीची पूजनविधी. पापांकुशा एकादशीचे किंवा कोणत्याही एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असते. या व्रताची तयारी 1 दिवस आधीच म्हणजे दशमी तिथीला सुरू होते. हीच एकादशी नव्हे तर कोणतीही एकादशी असो त्या व्रताची सुरुवात होते ती म्हणजे दशमी तिथीला. या दिवशीची तयारी म्हणजे दशमीला फक्त एकदाच सात्विक भोजन करावे आणि काळजी घ्यावी की ते भोजन सूर्यास्तापूर्वी असावे. लसूण, कांदा, मसूर, मांसाहार, मद्यपान यासारख्या तामसी गोष्टींचा त्याग करावा. दशमीला ब्रह्मचार्य अवश्य पाळावे. नंतर येतो तो म्हणजे एकादशीचा मुख्य दिवस. सर्वप्रथम आपण पाहूयात सकाळची तयारी. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. नंतर संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी हातात पाणी, तुळशीपत्र घेऊन पापांच्या नाशासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी आजचे व्रत म्हणजेच उपवास पूर्ण निष्ठापूर्वक करण्याचा संकल्प करावा. त्यानंतरनं पूजास्थळ स्वच्छ करून भगवान विष्णू किंवा श्री पद्मनाभ यांची प्रतिमा किंवा शालिग्राम
मूर्ती स्थापित करावी. तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर प्रज्वलित करावा. भगवान विष्णूंना तुळशीपत्र, पिवळी फुले, फळे, चंदन, हळद, कुंकू अर्पण करावे. फळे आणि सात्विक नैवेद्य जसं की शिरा, खीर, दूध, फळे इत्यादी अर्पण करावा. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किंवा जमेल तितक्या वेळा विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. या दिवशी पापांकुशा एकादशीची कथा वाचावी किंवा जमेल तितक्या वेळा श्रवण करावी. एकादशीच्या दिवशी उपवास करावा. दिवसभर निर्जल म्हणजेच पाण्याशिवाय किंवा फलाहार म्हणजे फक्त फळे घेऊन किंवा सात्विक व्रत आहार घेऊन जसं की साबुदाणा, राजगिरा, शिंगाडा घेऊन पण तुम्ही एकादशीचे व्रत करू शकता. एकादशीच्या सायंकाळी पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करावी आणि आरती करावी. रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे. कोणत्याही एकादशीला रात्रीच्या जागरणाचे खूप विशेष महत्त्व आहे. नंतर येतो तो म्हणजे पारण. कोणत्याही एकादशी व्रताचे पारण त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला केला जातो. द्वादशीला सकाळी स्नान झाल्यावर योग्य वेळी म्हणजेच पारण वेळेत उपास सोडावा. ब्राह्मणांना किंवा गरजू लोकांना अन्न, वस्त्र, छत्र म्हणजे छत्री, पादत्राणे म्हणजे चप्पल किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दान करावे. तुळशीपत्र घालून सात्विक अन्न ग्रहण करून उपवास पूर्ण करावा. आता पाहूयात पापांकुशा एकादशीचे विशेष उपाय. पापांकुशा एकादशीला पुण्य प्राप्त करण्यासाठी आपण सर्वजण खालील उपाय करू शकतो. या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे. एकादशीला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा रोख रक्कम दान करावी. भूमिदान, गायदान, अन्नदान आणि जलदान केल्याने मोठे पुण्य मिळते असे सांगितले जाते. या दिवशी तुळशी पूजा करावी. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. या दिवशी तुळशीची विशेष पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत तुळशीला जल अर्पण करावे.